नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षीची जी संकल्पना आहे ती अशी आहे की गो वाईल्ड फॉर लाईफ, अर्थातच वन्य पशुपक्ष्यांचं संवर्धन करणं ही या वर्षीची संकल्पना आहे. मुळात पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनलेला आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पर्यावरण म्हणजे निसर्गाने माणसाच्या विकासासाठी दिलेला भरभरून अमूल्य असा खजिना. आणि याच निसर्गातल्या साधनांचा वापर करून माणसानं आजचं हे स्मार्ट जग बनवलंय खरं. पण पर्यावरणाच्या किंवा निसर्गाच्या सोबतीनं प्रगती करत असतानाच याच साधनांचा किंवा वापर करत असताना कुठेतरी ही साधनं लोप पावतायत हे मात्र माणसाच्या लक्षात आलेलं नाहीये. त्यामुळे झालंय काय तर ग्लोबल वॉर्मिंग किंवा पूर, दुष्काळ यासारख्या अरिष्टांनी डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे. खरं तर पर्यावरण रक्षण ही आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपल्या रोजच्या सवयीमध्ये थोडासा बदल करणं खूप आवश्यक आहे. आणि नेमका हा बदल आपण कसा करणार आहोत जाणून घेणार आहोत आजच्या भागामध्ये. आजचा आपला विषय काय आहे तो पाहून घेऊया. आजचा आपला विषय आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संतुलित पर्यावरण निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे पर्यावरण दक्षता मंचाचे सरचिटणीस प्राध्यापक विद्याधर वालावलकर सर यांना. सर नमस्कार. सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर रमेश मडव सर. सर नमस्कार. आपलंही या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. खरं तर प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांची तर ओळख मी करून दिलेलीच आहे की जे पर्यावरण दक्षता मंचाचे सरचिटणीस म्हणून कार्य करत आहेत. आणि आपले जे दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर रमेश मडव यांच्याबद्दल ओळख करून द्यायची तर एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी फाउंडेशन ही NGO ती गेली 20 वर्ष चालवत आहेत. याशिवाय टेराकॉन इकोटेक कंपनीतर्फे व्यावसायिक पातळीवर याच विषयासंदर्भात सल्लागार म्हणून सुद्धा ते कार्य करत आहे. खरं तर पर्यावरण आपण जर वाचवलं तर मानवजात वाचणार आहे हा सध्या खूप महत्त्वाचा विषय आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नेमकं काय करायचं हे आपल्या दोघांकडून सुद्धा आपण आज जाणून घेणारच आहोत. कार्यक्रमातला तुमचा सहभाग सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक काय आहेत ते पाहून घेऊया. 24908050 24988050 022 अर्थातच STD कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, खूप महत्त्वाचा विषय आहे, सध्या ती काळाची गरज झालेली आहे. त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. जसं की 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. पण आता असं झालं की केवळ एक दिवस साजरा करून नाही होणार आहे. प्रत्येकाची जबाबदारी झाली पाहिजे की रोज मी निसर्गासाठी किंवा पर्यावरण संवर्धनासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही नैतिक जबाबदारी झाली आहे. त्यामुळे आपण संतुलित पर्यावरण निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली हा आपला जो आजचा विषय आहे त्या विषयाला सुरुवात करत असतानाच हा जो मुद्दा आहे की रोज प्रत्येकाने काहीतरी केलं पाहिजे
त्या अनुषंगाने मला तुमच्या दोघांकडूनही मतं जाणून घ्यायला आवडतील. सर, काय सांगाल पहिल्यांदा? आता आपण संतुलित पर्यावरण असं म्हटलं तर संतुलित पर्यावरण ही संकल्पना सुद्धा नंतर आली आहे. सर्वात पहिल्यांदा पर्यावरणाच्या रक्षणासाठी दुसऱ्या टोकाला सुद्धा जायची आवश्यकता आहे. संतुलन हा नंतरचा विषय. आता जर कोणी पर्यावरणाविषयी बोलायला लागलं तर त्याला लोक प्रगतीच्या विरोधात बोलणारा असं ठरवतात. बरं. की रस्त्याच्या प्रोजेक्टला विरोध झाला, झाडं तोडायला विरोध झाला, किंवा एखादं बंदर बांधताना किंवा तिथे काही ऊर्जा केंद्र येताना त्याला विरोध झाला. तर लोकांना असं वाटतं की तिथे जे विरोध करतायत ते पर्यावरणवादी आहेत, हे सगळे प्रगतीच्या विरोधामध्ये आहेत. परंतु प्रगती आणि पर्यावरण या दोघांचं समन्वय तुमच्या आताच्या टायटलमध्ये जे आहे संतुलन, हा संतुलनाचा विचार जो आहे ना, हा विचार हा एकांगी पद्धतीने होतो की काय, असा आजच्या लोकांचा समज आहे. बरोबर. म्हणजे लोकांना हवंय म्हणून मग मोठे रस्ते बांधले गेले, रस्त्यावरती गर्दी झाली म्हणून त्याच्यावरती फ्लायओव्हर बांधले गेले, आणि ह्या सगळ्यामध्ये विचार झाला तर तो फक्त रस्त्यावर जाणाऱ्या वाहनांचा. सगळ्यात पहिले रस्ते पादचाऱ्यांसाठी उपयोगी आहेत म्हणून फुटपाथवरच्या सर्व अडथळे हलवून फुटपाथ चालण्यासाठी मोकळे केले. असं कुठे झालं? बरोबर. त्यामुळे विचार करताना त्यातल्या सर्वात छोट्या छोट्या घटकाचा सुद्धा तितकाच विचार केला पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थाने संतुलित अशा प्रकारचा विचार करू शकू. प्रगती प्रत्येकाला हवी आहे अर्थात, आणि त्याची मर्यादा कोणीच ठरवलेली नाहीये. म्हणजे संतुलित प्रगती करताना अजून एक मर्यादा ठरवण्याची सुद्धा आवश्यक आहे की प्रगती म्हणजे नेमकं काय. ह्या दोन्ही विषयावरती वारंवार चर्चा व्हावी म्हणून बहुधा या पर्यावरण दिनाचा आपण म्हणजे जसं नियमाने साजरा करतो तसं करत असावं. बरोबर. कारण विज्ञानाने अशी काही लिमिट घातलेली नाहीये की प्रगतीची लिमिट कुठे आहे, आणि ती कधीतरी माणसाला ठरवता यावी की बाबा ही लिमिट आहे. म्हणजे पर्यावरणाच्या जितकं जवळ आणि नीट आपण राहू शकू तितकं पर्यावरणापासून दूर जाऊन राहू शकत नाही. बरोबर. सर, तुम्ही हा खूप छान मुद्दा सांगितला की पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे, संतुलन आपसुकच होईल. सर, तुम्ही काय सांगाल या विषयासंदर्भात? संतुलन आपसुकच होईल या मताशी मी काही सहमत नाही, पण आहे की सगळ्या जगभर आणि निरनिराळ्या देशांनी आपापले प्रत्येकाचे विकास करण्याचे जे काही मार्ग आहेत, जसं आत्ताच वालावलकर म्हणाले की रस्ते आहेत, बंदरं आहेत किंवा विमानतळ आहेत, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित जेव्हा विचार केला जातो तेव्हा होणं आवश्यक आहे याच्यासाठी प्रत्येकाला माहीत आहे. परंतु ते होण्यासाठी आपल्याला कोणकोणती निसर्गाचे नुकसान करतोय आपण याची जर जाणीव ठेवली, आणि ते पर्टिक्युलरली एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जे होतात ते अतिशय डोळसपणे सुज्ञपणे होण्याची गरज आहे. एक साधा रस्ता आपण आता जर विचारात घेतलात तर आपल्या लक्षात येईल की आपण रस्ते मोठे करत असताना वृक्षतोड होते, पण वृक्षतोड न करता रस्ता होणार नाही. म्हणजे जर वृक्षतोड करायचे त्याला पर्यायी मार्ग कोणते आहेत, आणि मग पर्यायी मार्गात असताना एक साकल्याने किंवा संतुलित विचार करण्याची अशी गरज आहे की मी इथे 1000 वाहनं वाहणार आहेत तर त्यातून काय काय नुकसान होणार आहे. तर पहिलं होणार आहे ते प्रदूषण होणार आहे, ते हवेचं होणार आहे. दुसरं जे होणार आहे ते मातीचं होणार आहे, धुळीचं होणार आहे. त्यामुळे आपल्याकडे ह्याच्या दोघांची काळजी घेण्यासाठी काय करता येईल याच्या मार्गदर्शक तत्व आहेत, पण ती वापरली जात आहेत का हे मात्र आम्हा सर्व लोकांनी अतिशय जाणीवपूर्वक त्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे समजा आता आपल्याकडे एक शास्त्रोक्त मार्ग आहे की 2 रस्ते जेव्हा जातात तेव्हा त्याच्यामध्ये मेडिन असला पाहिजे, मध्यावर असलं पाहिजे, आणि त्याच्यावर झाडं असली पाहिजेत. आता या झाडांचा उपयोग काय आहे, तर समोर येणाऱ्या वाहनाचा जो प्रकाश आहे, हेडलाईट्सचा प्रकाश आहे, तो आपल्या डोळ्यात जाता नाही. म्हणजे त्यामुळे ती एक सेफ्टी मेजर होऊ शकतात. तसंच जे शोल्डर असतो म्हणजे रस्त्याच्या कडेला जागा असते तिथे कशा प्रकारचं प्लांटेशन केलं पाहिजे, कशा प्रकारची झाडं लावली पाहिजे, याला एक शास्त्र आहे. अगदी सुरुवातीला साधारणतः एक 2-3 फुटाची झुडपं लावली जातात, त्यानंतर मध्यम वाढीची झाडं लावली जातात, आणि मग उंच वाढू शकणारी झाडं जातात. हा जो फिल्टर होतो, हा जो एक 3 लेयरचा झाडांचं किंवा व्हेजिटेटिव्ह फिल्टर होतो, तो अतिशय काळजीपूर्वक जर केला तर यातले धोके कमी होतील. म्हणजे प्रदूषण होतं हे मान्य आहे, पण प्रदूषण कॉम्बॅट करण्यासाठी किंवा मिटिगेट करण्यासाठी आपल्याला ह्या प्रकारचं शास्त्रोक्त ज्ञान असणं आवश्यक आहे, आणि ते प्रत्येक नागरिकाला त्याची एक जाणीव असली पाहिजे असं मला वाटतं. कारण विकास तर थांबता येणार नाही. बरोबर. तेच बंदरांचं आहे, कारण बंदरं उद्या झाली तरी सुद्धा डेफिनेटली तिथे वन्य जनावरांचा जरी जास्त प्रादुर्भाव नसला तरी समुद्रातील वनस्पती आणि समुद्रातील वन्यचर यांचा विचार करावा लागतो.
आणि मग त्यावेळेला तो विचार करून त्याला जी मार्गदर्शक जे तत्व आहेत ती जर वापरली तर काळजी घेता येईल. त्यामुळे याचा एक शास्त्रीय अभ्यास होण्याची गरज आहे आणि तो अभ्यास वास्तववादी असला पाहिजे, जो बऱ्याचदा होत नाही. हा खरंच खूप महत्वाचा मुद्दा आहे की विकास तर आपण थांबवू शकत नाही आणि प्रगतीचं जसं तुमच्या दोघांचंही हेच मत आहे की प्रगतीला आता कुठेतरी एक मर्यादा ठेवली पाहिजे, जेणेकरून मला वाटतं प्रत्येक व्यक्तिगत पातळीवर जर आपण प्रयत्न केले पर्यावरण रक्षणासाठी तर आपसुकच रक्षण होऊन जाईल, नाही का. आता जे जसं म्हटलं तसं की भरपूर आहेत की वृक्षतोड होतीये म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे, तापमानात वाढ आहे, दुष्काळ तर आता सध्या सगळेच जण अनुभवत आहेत. तर मग ह्यासाठी व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न होणं खूप गरजेचं आहे आणि ज्या काही भरपूर आपले प्रयत्न चालले आहेत ते प्रॅक्टिकली आपण त्याची किती अंमलबजावणी करतो हा सुद्धा एक मुद्दा आहेच. तर नेमकं त्यासाठी काय करायचं तुमच्या दोघांकडून सुद्धा पुन्हा एकदा जाणून घ्यायला आवडेलच. व्यक्तिगत पातळीवरती काय करायचं, खरं म्हणजे कसं आहे की आपला समाज आहे ना हा इतरांना बघून काय करायचं ते ठरवतो बऱ्यापैकी वेळा. आणि जसं लहानपणी घरातला मुलगा जो असतो तो आई वडिलांकडे बघून आपलं वागणं कसं असावं, आपलं प्रेझेंटेशन कसं असावं किंवा रिॲक्शन कशी असावी हे सगळं ठरवतो. तशा पद्धतीने कोहेसिव्ह सोसायटी तयार झाली पाहिजे की ज्याच्यामध्ये झाडाचा खरंच मान राखला जातो, झाडाची काळजी घेतली जाते, प्राणी किंवा पक्ष्यांबद्दलची आत्मीयता आहे त्याच्याबद्दलचं नीट विचार केला जातो. हे सगळं केवळ पुस्तकामध्ये मार्गदर्शक तत्व लिहून येणार नाही किंवा ते सायन्स म्हणून ऍक्सेप्ट करा असं म्हणून ते लोक ऍक्सेप्ट करणार नाही. तर पर्यावरण शिक्षण हे आता अभ्यासक्रमात सगळीकडे आलंय. तर त्या अभ्यासक्रमात आलेलं पर्यावरण शिक्षण हे लोकांच्या अंगात भिनेपर्यंत ते राहिलं पाहिजे आणि ते शिकवणारे मेनली जे शिकवण्याची जी पद्धती आहे आता त्याच्यामध्ये अनुभव आधारित म्हणजे आता अगदी छोटं उदाहरण घ्यायचं तर लोकांची पर्यावरण प्रेमाची मजल कुठपर्यंत आहे तर मी ताडोबाला जाऊन वाघ बघितला. आता ताडोबाला जाऊन वाघ बघितला असं म्हणताना खरंच त्या वाघाला तुमचं दर्शन घ्यायची आवश्यकता होती का इथपासून विषय आहे. बरोबर. त्या वाघाला त्याच्या प्रायव्हसीमधनं बाहेर काढून आपल्या प्रदर्शनासाठी मांडणं हे सुद्धा एका अंगाने चूक आहे. म्हणजे म्हणून सस्टेनेबिलिटीकडे जाताना किंवा अशा प्रकारचा पर्यावरणाचा विचार करताना त्याला इतके पदर आहेत ना. माणूस अजूनही माणसाचा सगळा विचार हा माणूस केंद्रित आहे, बरोबर आहे, पर्यावरण केंद्रित नाही. खरंच हा माणूस आत्मकेंद्रित झालेला आहे आणि ते आत्मकेंद्रित पण कुठेतरी गेलं पाहिजे किंवा माणसाने स्वतःचा सोडून इतरांचा विचार केला पाहिजे. तर मला वाटतं पर्यावरण रक्षणासाठी ही पहिली पायरी ठरू शकते. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिलं मला असं विचारायचं आहे की चॅरिटी बिगिन्स ॲट होम या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला जर पर्यावरणाचं महत्त्व समजलं तर अधिक समजावून सांगण्याची गरज भासणार नाही आणि सकारात्मक पर्यावरण चांगल्या दृष्टीने वाढू शकेल. दुसरं मला असं विचारायचं आहे की अनेकदा असं दिसतं की पर्यावरणाबद्दल निष्काळजीपणा पदोपदी जाणवते सर्वसामान्यांमध्ये. तरी निष्काळजीपणा जाऊन शिस्तबद्धता वाढण्याच्या दृष्टीने काय केलं जावं प्रत्येकाने. आणि तिसरं असं विचारायचं की प्रसार माध्यमांचं सुद्धा खूप महत्व आहे पर्यावरणाच्या प्रसाराच्या दृष्टीने. आजही तुम्ही छान सह्याद्रीवर हा कार्यक्रम करत आहात. तर असंच प्रसार माध्यमांचा उपयोग विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक धडे देण्याच्या दृष्टीने जर सकारात्मकपणे केला तर निश्चितपणे चांगली अवेअरनेस होईल असं मला वाटतं. आपलं काय मत आहे? धन्यवाद. धन्यवाद सर. आपला मुद्दा हाच होता की व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि त्यांचाही मुद्दा त्याच की चॅरिटी बिगिन्स ॲट होम या उक्तीप्रमाणे हा खरं सकारात्मक बदल होणं गरजेचं आहे. सर काय सांगाल तुम्ही? कुडाळकर, मी तुमच्या मताशी पूर्ण सहमत आहे. आपल्याकडे एक मानसिकता अशी आहे की सगळं लोकांनी करायचं, सरकारने करायचं, मी फक्त बघायचं. तर या आपल्या मुद्द्याशी मी सहमत एवढ्यासाठीच आहे की मी काय करतोय माझ्या घरासाठी, माझ्या देशासाठी. इथून जर सुरुवात केली तर सोप्या गोष्ट, माझ्या अंगणात मी एक झाड लावू शकतो, ते वाढवू शकतं, त्याला मी काळजी घेऊ शकतो. किंवा माझ्या टेरेसवर समजा माझ्याकडे एक गच्ची आहे तर गच्चीवर मी काय करू शकतो. या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर त्यातून 2-3 फायदे आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी आणि की कुटुंबासाठी होऊ शकतो. एक म्हणजे जो कार्बन सिक्वेस्ट्रेशन आपण म्हणतो ते सरकारने लावलेल्या झाडापासून तुमच्यापर्यंत पोहोचेल कधी हा प्रश्न आहे, पण तुमच्या आसपास लावलेल्या झाडापासून नक्कीच फायदा होईल. त्यामुळे आपल्या आसपास जेवढी मोकळी जागा आहे ती जर तुम्ही झाडं लावू शकलात तर ते व्यक्तिगत पातळीवरची सुरुवात चांगली होऊ शकेल.
आणि त्या सावलीमुळे बऱ्याचदा जे वातावरण असतं ते सुद्धा 1 ते 2 डिग्रीने टेम्परेचर खाली येतं. त्यामुळे आपण ज्या एसी लावून प्रदूषण खराब करतो त्यापेक्षा झाडं लावून आपण त्याला पर्याय करू शकतो. कदाचित आपण असहमत व्हाल कारण हे आम्ही माध्यमातून बोलतोय, पण हे जोपर्यंत प्रत्येक माणसाच्या लेवलला जात नाही, त्या पातळीपर्यंत जात नाही, तोपर्यंत ह्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो परिणाम आहे तो समजून घेणं सुद्धा कठीण जाईल. हा आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की मी माझ्या घरासाठी काय करू शकतो, माझ्यासाठी काय करू शकतो. त्याचा दुसरा प्रश्न म्हणजे कमेंट जास्त असा होता की निष्काळजीपणा प्रत्येकाकडे आहे, ती कुठेतरी तो निष्काळजीपणा जाऊन शिस्तबद्धता आली पाहिजे. तर त्यामुळे म्हणजे अर्थात पुन्हा तोच मुद्दा आहे की व्यक्तिगत पातळीवर प्रयत्न करणं, म्हणजे आपल्याकडे मानसिकता हीच आहे की तो करत नाही तर मग मी कशाला करू. तर ही मानसिकता करायचं आहे ते दुसऱ्याने करावं. हा, तर ते कुठेतरी स्वतःपासून सुरुवात झाली पाहिजे, नाही का सर? काय सांगाल? नाही, आता आपण सर्वसाधारणपणे बघितलं तर लहानपणी आपल्या मुलाला रांग सोडून पुढच्या दरवाजातनं बसमध्ये आतमध्ये शिरायला आपणच प्रवृत्त करतो. त्यावेळेला त्याला शिकवतो की नियम हे पाळण्यासाठी नसतात. बरोबर ना? दुसरं, रस्त्याच्या डाव्या बाजूने चला, नागरिक शास्त्रात वर्षानुवर्ष शिकलोय. आपल्यापैकी किती लोक डाव्या बाजूने चालतात? इव्हन रेल्वेच्या जिन्यावर पण डाव्या हाताने न गेल्यामुळे लोकांना अडथळा होतो. बरोबर. आता हे कॉमन मुद्दे आहेत की जिथे आपण काही नियम पाळायचे असतात तिथून न पाळण्याची जी होते ना सुरुवात, अशिक्षित असेल मान्य आहे मला, पण सुशिक्षित समाजामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचा नियम न पाळण्याची प्रथा आपण आपल्या पुढच्या पिढीला देतो ना, तिथून याची सुरुवात होते. पर्यावरणाचा विषय तर भरपूर लांब राहिला. शिस्त ही कुठल्याही समाजाच्या प्रगतीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. आणि शिस्तीला आपण सगळे, म्हणजे आपल्या इथली लोकशाही इतकी पराकुटीची उच्च आहे की आपण सगळे बेशिस्त व्हायलाच आपल्या लोकशाहीचा वापर करतो. दुर्दैवाने मी केलेलं विधान हे म्हणजे टोकाचं आहे, वादग्रस्त असू शकतं, परंतु आहे ना. म्हणजे स्वातंत्र्याचा उपयोग कसा करायचा हे नियम मोडण्यासाठी करण्यासाठी आपण जास्त करतो दुर्दैवाने. अशा स्वरूपाची स्थिती आपल्या देशामध्ये आहे. मी अगदी सहमत यांच्याशी की जे आपण जर पाहिलं भारत आपल्या प्रदेशात कुठेही गेलात ते जे विकसित देश आहेत ना त्यांच्यामध्ये शिस्त सगळ्यात महत्वाची आहे. अर्थात आपला नंबर येईपर्यंत तो लाईन सोडणार नाही. आमच्याकडे एवढी घाई असते की तो साईडला जाऊन परत विचारेल. त्यामुळे ही जी शिस्त आहे ना ती स्वतःच येऊ शकते. म्हणजे सोशल डिसिप्लिन बद्दल आपल्याला धडे देऊन किंवा कंपल्शन करून होणार नाही. अर्थात काही उदाहरणं आहेत सिंगापूरसारखी, त्यांच्याकडे इतका फाईन आहे की तिथे कचरा करायला आपला माणूस घाबरेल. म्हणजे ही भीती झाली, पण ते भीतीतून स्वच्छता राहिली जाते. आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीचं कुठेतरी साध्य करावं लागेल की भीती पण असली पाहिजे आणि शिस्तीचा एक गुण म्हणून तो विकसित झाला पाहिजे, तरच ते होऊ शकेल. कुठेतरी या दोघांचा मेळ साधला गेला पाहिजे, नाही का? आणखीन जाणून घेऊया, पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. भारत वाव्हळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार सर. नमस्कार दोघांनाही. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हे जगामध्ये जिकडे तिकडे हवामान बदल हा चर्चेचा विषय झालेला आहे आणि जगामध्ये हवामान बदल होत आहे. आणि अशा प्रसंगी इकडे आपण पर्यावरण समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे वाढवा ही अभियान सुरू करतो. परंतु निश्चित आपण इकडे पाहिलेलं दुसरीकडे की मुंबई ठाणे शहर इथं शहरामध्ये रस्ते विकास, स्मार्ट सिटी किंवा टावर बांधण्यासाठी जी झाडे आपल्याला समोर येतात ती आपण कुठल्याही कारण पाडतो. तर या संदर्भामध्ये आपण पर्यावरणाचा ऱ्हास होता असं आपल्याला वाटत नाही का? यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. बरं, धन्यवाद. खरंच झाडं लावणं ही आता गरज झालेली आहे आणि अर्थात आपला तोच मुद्दा आहे की विकासासाठी याच निसर्गाचा आपण वापर करतो आणि त्यामुळे कुठेतरी त्या गोष्टी लोप पावत चाललेल्या आहेत. तर याबद्दल त्यांनी खूप कळकळीने मुद्दा मांडलेला आहे. दोघांकडून सुद्धा मतं जाणून घ्यायची आहेत अर्थातच. काय सांगाल सर? ज्या गोष्टींचे आपण पैसे भरतो बघा, म्हणजे वीज आली आपल्याकडे की त्याचे पैसे भरतो, किंवा पाणी आलं आता जरा की त्याचेही पैसे महानगरपालिकेला भरतो. आयडियली ते पाण्याचे पैसे भरत नाही, व्यवस्थेचे पैसे भरतो. तसं आपण अजून हवेचे पैसे भरत नाही, कारण ती हवा डायरेक्ट आपल्याकडे येते. ती श्रीमंत गरीब असा भेदाभेद करून येत नाही. ती जशी येते ती सगळ्यांना येते. म्हणजे डोंबिवलीमध्ये पोल्युशन आहे ते सगळ्यांच्या घरात समान आहे. ते श्रीमंतांच्या घरात वेगळं आणि गरिबांच्या घरात वेगळं, झोपडपट्टीत वेगळं असं नाहीये. आणि हे निर्मितीचं सगळं काम आहे ते झाडं करतात, म्हणजे आपल्याला आवश्यक असलेल्या प्राणवायूच्या निर्मितीचं. पण आपल्याला कधी त्याचे पैसे मोजायला लागत नाही म्हणून त्याची किंमत पण कळत नाही. आपण ते कधी पैशात मोजतच नाही ना. बरोबर. आता म्हणजे यांनी एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट अशा स्वरूपाचा एक विषय केला की ज्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या या सगळ्या व्यवहाराचा काही एक लेखाजोखा मांडला जातो आणि त्याच्यातनं एक एक्सेल शीट बनवली जाते की साधारणपणे ही गोष्ट करण्याने आर्थिक फायदा किती होईल आणि ही गोष्ट करण्याने आर्थिक तोटा किती होईल, आणि मग बाकी सगळे नॉर्म्स त्याच्यामध्ये बसवले जातात.
दुर्दैवाने या सगळ्या प्रकरणामध्ये मग त्या झाडाची किंमत नाहीच आहे आता. म्हणजे झाडाची किंमत त्यांच्या दृष्टिकोनातून धरली जाते, ते बहुधा त्याच्यामध्ये माहिती देऊ शकतात, हो, ती हो. धरली जाते, परंतु त्याची ऍक्च्युअल कॉस्ट नाही धरली जात. बरोबर. सर, तुम्ही नाही, गेली या अनेक मुद्द्याशी वर्ष मी या मुद्द्यावर एवढंच मला स्पष्टीकरण द्यायला आवडेल की आजची जी आपली सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये आपण काम करतो, पण इकॉलॉजिकल व्हॅल्यू हा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट दुर्दैवाने काही एक छोट्या झाडाचा सुद्धा लाखात जाईल. येस, त्याचं कॉम्पेन्सेशन करणं Yes. शक्य आहे का त्या Yes. प्रवर्तकाला, किंवा तर ते नाही असं उत्तर येतं. आणि त्यामुळे झाडाची किंमत ही फिजिकल किंमत मोजली, लाकूड तोडलं तर मला किती किंमत येईल, बरोबर. पण हे 20 वर्षाचं झाड मला प्राणवायू किती देत आहे, म्हणजे मी तो सिलेंडर विकत घेतला तर त्याची किंमत आणि ह्याची किंमत होत नाही. अशा प्रकारचा आम्हीही एक प्रयत्न केला होता शास्त्रीय पातळीवर, बरं. पण दुर्दैवाने त्याला तितकंसं यश नाही मिळालं. कारण आम्ही फक्त प्राणवायू नाही, कारण ते रात्री परत काम करत नाही, 12 तासच करतो. अर्थात. प्रत्येक झाडाची प्राणवायू निर्माण करण्याची कपॅसिटी म्हणजे फोटोसिंथेसिसची कपॅसिटी ही निराळी असते. ती सुद्धा त्याचाही अभ्यास केला गेलाय. सकाळी 10 ते 12 हायेस्ट कपॅसिटी आहे आणि परत 3 ते 5 अशी कपॅसिटी वाढते आणि मग मधल्या काळामध्ये त्याचे ग्राफ्स वर आणि खाली होत जातात. हा प्रश्न झाला प्राणवायूचा. पण नुसता प्राणवायूची किंमत आपण मोजून चालत नाही, म्हणून ते करावं लागतं की संपूर्ण पर्यावरणात त्याचा फायदा किती होतो, तर टेम्परेचरमध्ये बदल होतो, हा सगळ्यात. ऍक्सिडेंट जे काही होतात ते टाळले जातात, हा भाग आहे. जमीन धूप थांबली जाते. त्यामुळे झाड लावणं म्हणजे पर्यावरणाचा एक भाग झाला, पण तो सगळ्या भागात काम करतो. म्हणजे हवेचं पोल्युशन तो कमी करतो, पाणी जमिनीत साठवून ठेवायला मदत करू शकतो, जमीन घट्ट राहू शकते. त्यामुळे झाडं लावत असताना पर्यावरणाच्या सगळ्या विचारातून शेवटी आपण ह्या निर्णयापर्यंत येतो. आता यांचा जो मुद्दा होता की इथे मोठे मोठे टॉवर होत आहेत आणि त्यामुळे झाडांची आपण बळी देतो. प्रश्न असा आहे की कोणाला टॉवर हवेत, नको आहेत का, तर हा प्रश्न येणारच नाही. मग टॉवर हवे असतील तर जे झाडांची कत्तल होते त्या कत्तलीला आपण पर्यायी मार्ग काय सुचवतो आणि पर्यायी मार्ग योग्य दिशेने होत आहेत किंवा नाही याचं एक व्हिजिलन्स असण्याची गरज आहे, ती आपल्याकडे नाहीये. हे इम्पॅक्ट असेसमेंट होतात ना, ते फक्त परवानगी देण्यापुरतेच होतात. एक्झॅक्टली. पण त्याच्यावर एक मॉनिटरिंग सिस्टीम असली पाहिजे आणि त्याच्यासाठी समाजाचा एक दबाव असला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी आजपर्यंत झालेल्या नाहीयेत. म्हणजे काही वेळा दोन टोकाचे पण व्ह्यू असतात की प्रकल्प आम्हाला नको म्हणून काही चळवळी उभ्या राहतात, पण अशी एकही चळवळ मला दिसत नाही माझ्या काही थोड्याशा अनुभवात की तो प्रकल्प झालाय, शासनाच्या रेट्यामुळे असो, लोकांच्या गरजेमुळे असो, तो प्रकल्प झालाय, पण त्या प्रकल्पाला मान्यता मिळवण्यासाठी ज्या काही टाकल्या होत्या अटी त्या पुऱ्या होत आहेत का, आणि ती जबाबदारी मला वाटतं आपल्यासारखे लोक, आमच्यासारखे लोक यांची जबाबदारी आहे. का त्या पुढे होत नसतील तर आपण परत त्याच रहाटगाडग्यात अडकणार आहोत की आम्हाला टॉवर्स नकोत. पण टॉवरची परवानगी जर झाली आहे तर त्याचं काय, एनरॉन आपल्याला नको, पण एनरॉन येणार असतं. आता आलं नाही हा दुर्दैवाने भाग असू शकतो, पण त्याच्यात दिलेल्या ज्या अटी असतात त्या पुऱ्या होतात किंवा नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि हेच बघणं किंवा त्यांची अंमलबजावणी होतीये की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे, नाही का? एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर सरकारने संपूर्ण शहराचा एक मॅप करायला आता सांगितलंय आणि त्याला अमृत नावाच्या स्कीम खाली संपूर्ण शहर हिरवंगार कसं होईल. त्यात सुद्धा असं येतं की माझ्या वॉर्डमध्ये जास्त गार्डन्स पाहिजे, त्याच्या वॉर्डमध्ये नको, आणि मग एक दीड वर्ष तो प्रकल्प पुढे जात नाही. अगदी. म्हणजे आता आम्ही काम करत असताना आम्हाला लक्षात येतंय की रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली पाहिजे, ती कोणती लावली पाहिजे ते आम्ही सांगू शकतो. किंवा ज्या ओपन स्पेसिस आहेत, मोकळ्या जागा आहेत, त्या खेळासाठी तरुण लहान मुलांसाठी किंवा त्याची निरनिराळी झाडं जी त्या उपयोगी पडू शकतील, मग ती मेडिसिनल प्लांटेशन पण असू. त्यासाठी आम्ही झोन्स तयार करतो. बरं. पण हे झोन्स तयार झाल्यानंतर ते होत आहेत की नाही हे बघणं हे मात्र सामान्य नागरिकाचं काम आहे. तिथे आपण कमी पडतो. जी मगाशी सामाजिक शिस्तीबद्दल बोलत होतो तसंच ते सामाजिक जाणीवा फार होणं गरजेचं आहे. अर्थातच आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भावना प्रत्येकाच्या मनात आली तर मला वाटतं हे प्रश्न हळूहळू सुटायला का होईना मदत होईल. कुठेतरी सुरुवात झाली. अर्थात. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर मनोज साळगावकर आपल्याशी बोलतायत बोरिवलीहून. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. प्राध्यापक वालावरकर आणि डॉक्टर मडव सरांचं अभिनंदन. खूप चांगला विषय आहे सर. शिस्त आणि साक्षरता ह्याचा जो सोकॉल्ड प्रचार भारतात होतो, मुंबई पुण्यातली माणसं माथेरानला पळतात उन्हाळ्यामध्ये झाडांच्या सावलीखाली, पण तिथे पण घाण कचरा होतो, गडकिल्ल्यावर घाण कचरा होतो. शिस्त आणि साक्षरता यांचा उदो केला जातो, हा पहिला प्रश्न. पण इम्प्लिमेंटेशन होत नाही नागरिकांकडून. दुसरी गोष्ट, आता काल परवा शेडूंगच्या फाट्यावर कोणीतरी अपघात केला, ज्याला स्वतःला माहित नाही की डाव्या हातावर गाडी उभी करायची की उजव्या हातावर.
बरोबर. असले मूर्ख लोक भारतामध्ये आहेत आणि ते साक्षर असल्याचा दावा करतात. असल्यांना म्हणजे कसं शिकवावं आणि शिकवून त्यांची मुलं अमेरिकेत, इंग्लंडमध्ये अभ्यास करतात, पण त्यांना ट्रॅफिक सेन्स नसतं. साध्या मुंबई शहरामध्ये लाल सिग्नल कधी पडतो किंवा पिवळा सिग्नल, म्हणजे आय मीन हार्ड डिसिप्लिन, म्हणजे टीव्हीवर बोलणं सोपं असतं सर. आणि कारण आम्ही अपघाती विभागात रोज काम करतो. ओके, ज्यांची लायकी नाही ते लोक म्हणतात माझी याची ओळख आहे तशी ओळख आहे, पण त्यांना हे सेन्स नसतं की ट्रॅफिक मध्ये कशी गाडी चालवावी. झाडांची कत्तल तर दूरची गोष्ट आहे सर. तर याच्याबद्दल जरा प्लीज उजळणी कराल तर फार बरं होईल. थँक्यू. धन्यवाद सर. काय सांगाल, खरंच खूप वेगळा मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. दोघांकडूनही मतं जाणून घ्यायची. त्याच्याशी आम्ही दोघेही किती सहमत झालो तरी सुद्धा सुरुवात कुठनं करायची. अर्थात आपण एवढंच करू शकतो, आपण एवढंच करू शकतो की मी सिग्नल तोडणार नाही, मी येलो मध्ये जम्प करणार नाही, मी डाव्या बाजूने चालेन किंवा डाव्या बाजूने गाडी चालवेन, अनावश्यक स्पीड वाढवून मी ओव्हरटेक करणार नाही, पण हे सगळं मी करेन कारण मी तुम्हाला कमिटेड आहे. या शिक्षणात आलेला हा फायदा आहे. परंतु बरेचसे शिक्षक जे आपण म्हणतात सुशिक्षित समजतात पण सुसंस्कृत नसतात, ते चुका करतात. त्याची किंमत ते आणि त्यांच्या अवतीभोवतीचे लोक मोजतात. यावर या व्यासपीठावर आम्ही काय सांगणार. स्मार्ट सिटीची जी संकल्पना आहे ना, स्मार्ट सिटीच्या संकल्पनेमध्ये सर्व गोष्टी एकदम अद्ययावत होतील. कदाचित बोटाच्या तालावरती त्या नाचतील, परंतु बोटाच्या तालावर काय नाचायचं हे शेवटी माणसानेच ठरवायचंय की नाही. त्यामुळे जर माणूस स्मार्ट झाला नाही तर स्मार्ट सिटीचा काही उपयोग नाही. बरोबर. त्यामुळे आता लोकांच्या मनामध्ये मगाशी जे आपला चर्चा झाली की हिरवा म्हणजे ग्रीन बद्दल जी ग्रीन बद्दलचे जे फिलिंग आहे, बेसिकली हे समजून घ्यायला पाहिजे की सूर्यप्रकाश आहे ना, तो जमिनीवर पडायच्या अगोदर जर हिरव्या रंगाच्या पानावर पडला तर त्याचं रूपांतर हे एनर्जीमध्ये होतं. आणि जर तो पानाच्या शिवाय जमिनीवर पडला किंवा विशेषतः सिमेंटवर पडला तर सूर्यप्रकाशातली उष्णता जी आहे ना ती जमिनीमध्ये शोषली जाते. आता ही शोषलेली उष्णता जी आहे तीच ग्लोबल वॉर्मिंगचं एक रूप आहे. अर्थात. त्यामुळे फक्त आपल्या पृथ्वीला सूर्यापासून जर हिरव्या रंगाने म्हणजे झाडांनी जर झाकलं तर आपलं ग्लोबल वॉर्मिंगचा चुटकीसरशी प्रश्न सुटेल. आता हे ज्याला कळलं ना तो कितीही उंच टॉवर बांधला तरी त्या टॉवरच्या वरती काहीतरी हिरव्या रंगाचं झाड लावायचा प्रयत्न करेल. परंतु हे मनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा समजून दिलं पाहिजे. आता जर मी एखाद्या घराच्या जवळ बिल्डिंगच्या जवळ एखादं पिंपळाचं झाड असेल तर तोडू नका म्हटलं तर ते आर्किटेक्ट सकट समोर येऊन बसून मला जाहीररित्या शिव्या येतात आणि म्हणतात तुम्हाला कळतं का या बिल्डिंगला धोका निर्माण होईल आणि वगैरे वगैरे वगैरे. किंवा कुठलीही फळझाडं ही आपल्या परिसरात लोक लावायला देत नाहीत. आता हे जे का तर पक्षी येतात तिकडे म्हणून, आता हे जे मनामधले ग्रह निर्माण होत आहेत ना हे सगळे ग्रह निसर्गापासून आपल्याला लांब नेणारे आहेत. त्याचा बरोबर उलटा प्रवाह सुरू झाला पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी हिरव्या रंगाबद्दल म्हणजे बेसिकली सगळ्या वनस्पतींच्या बद्दलचं अत्यंत चांगल्या प्रकारचं फिलिंग सगळ्यांच्या मनात निर्माण करणं हे आपल्या शिक्षणाचं एक महत्वाचं अंग राहिलं पाहिजे. तर हे सगळा बदल होईल, नाहीतर हा बदल होणं अशक्य. मी वालावलकरांना एक आणखी म्हणू शकेन की हिरवा रंग हा झाडापुरता मर्यादित नाहीये. तर त्याच वेळेला कोणत्या प्रकारची झाडं लावावीत, कोणत्या प्रकारची हिरवाई विकसित करावीत हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता बऱ्यापैकी त्याच्यावर संशोधन होऊन प्रॅक्टिकल आलंय. समजा मी ॲकॅलिपर सारखं लावलं तर तुम्हाला फायदा जरूर होईल, पण अकेशिया सारखं झाडं तुम्ही लावलं की ज्याला स्टोमटाच नाहीत, ऍब्सॉर्ब करण्याची कॅपॅसिटी नाही, ते म्हणजे रंगवलेलं कागद आहे. आणि त्यामुळे झाडं कोणती लावली पाहिजेत, किती लावली पाहिजेत. आणि मधल्या काळात आता युकॅलिप्टसला लोकांनी जरा जाणीवपूर्वक नाकारलंय, बरं झालंय. परंतु झाडं लावताना सुद्धा कोणती लावावी त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी तज्ञ लोक उपलब्ध आहेत. असंही नाहीये की म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहेत, सामाजिक संस्थांमध्ये आहेत, मी कोणती झाडं लावू. आता यांची ही जी एनजीओ आहे ती एनजीओ सांगू शकते. आज आपल्याकडे साधं झाडांची गणना करण्यासाठी काय गरज आहे त्याची असं म्हणणारे काही लोक त्या सभागृहात बसतात जे निर्णय घेणार आहेत ते. त्यामुळे माझ्या शहरामध्ये माझ्या ज्या भागात मी राहतो त्याची किती झाडं आहेत त्याची मोजणी आवश्यक आहे. हे 74 साली ऍक्टने प्रूव्ह झालंय. परंतु करण्यासाठी मुंबईसारख्या ह्या शहराला सुद्धा 30-40 वर्ष थांबावं लागलं. आणि मग वृक्षगणना झाल्यानंतर त्याच्यात कोणकोणत्या माहिती दिली पाहिजे. मग त्याची जात असू शकते, म्हणजे क्लास असू शकतो,
त्याची व्हरायटी असू शकते, त्याचा स्पेसिस असू शकतो, त्याची याची वेडी किती आहे, सर्कम्फरन्स ज्याला आपण म्हणतो ती किती आहे, पानांचा नेचर कसा आहे, कारण पानं कुठल्या प्रकारची आहेत यावर सुद्धा धूळ ऍब्सॉर्ब होईल किंवा नाही हे ठरवतं. आता साधं उदाहरण द्यायचं तर चिकूच्या पानावर झाड कधीही हे राहणार नाही, धूळ राहणार नाही. पण वड का पॉप्युलर झालाय ब्रिटिशांनी लावलेला किंवा आपल्या लोकांनी लावलेला, त्याच्यावर एक छोटे छोटे असे केस असतात आणि त्यामुळे ती डस्ट कंट्रोल होते. त्यामुळे आपण त्या वडाच्या झाडाकडे जर कधी पाहिलं तर त्यावर ती पानं धुळीने माखलेली असतात, पण चिकूमध्ये नसतं, कारण ते स्लाइड डाऊन होतात आणि जमिनीत जातात आणि पोल्युशन होतं. त्यामुळे छोट्या कित्येक गोष्टी अशा आहेत की ज्या शास्त्राने आधारित झालेल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे सर मुळात मुद्दा हाच आहे की ह्या सगळ्या गोष्टींसाठी मुळात शास्त्रीय अभ्यास असणं आवश्यक आहे आणि जर आपल्याकडे अभ्यास नसेल तर तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेणं सुद्धा आपले हे जे अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत ते निदान लोकांना एवढं सांगू शकतात की अशा प्रकारचा अभ्यास झालेला आहे आणि उपलब्ध आहे माहिती. आणि मग लोकांनी त्याचा वापर कसा करायचा हे अर्थातच लोकांनी ठरवायचं आहे. तज्ञ व्यक्ती आहेतच, तुमच्यासारख्या व्यक्ती समाजामध्ये काम करत आहेत, त्यामुळे अशा तज्ञांचा सल्ला घेणं खरं तर आता गरजेचं आहे, नाही का? मगाशी तुम्हाला म्हटलं ना वृक्ष गणना करण्याची गरज काय असं सांगणारे लोक भेटतात. म्हणजे दोन्ही व्यक्ती तितक्या प्रकृती आपण असं म्हणू शकतो. आपण काय घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. दीपक आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार सर. हॅलो. हा बोला. मी दीपक गागरे ठाण्यावरून बोलतोय. आपणा तिघांनाही नमस्कार. नमस्कार. आणि मी जस्ट वालावरकर सरांना पाहिलं ऍक्च्युली, आणि म्हणजे माझा मुलगा त्यांचा विद्यार्थी आहे, त्यांना एकदा मी प्रत्यक्ष भेटलं पण होतो आणि जस्ट चर्चा करता मी आताच टीव्ही चालू केला आणि काहीतरी सिंगापूर बद्दल आपण काहीतरी बोललात, म्हणून माझा प्रश्न नाही आहे पण मला थोडंसं काही गोष्टी सरांशी शेअर करायचं होतं म्हणून मी जस्ट फोन केला. मी स्वतः दुबईला असतो जॉबसाठी लास्ट 3 महिन्यामध्ये, आणि इथले जे मी झाडांच्या बद्दल जे बघितलं तर मला असं वाटतं की जेवढी झाडं दुबईमध्ये, इव्हन मी 3 महिने असताना मी तिकडे खूप फिरलो, तर तेवढे मला भारतात आपल्या शहरामध्ये पण दिसले नाही. आणि सरांना फक्त मला एवढं सांगायचं होतं 3 महिन्यामध्ये मी स्वतः असं प्रत्यक्ष पाहिलं की एवढी झाडं आहेत, म्हणजे मोठी नाही पण छोटी आहेत, परंतु तिथे कायद्याचं एवढं बंधन आहे तिथे कुठलीही व्यक्ती साधं झाडाचं पान तोडायची सुद्धा हिंमत करू शकत नाही. आणि बाकीचे जे कायद्याची भीती आहे ही खरोखरच आम्हाला तर असं टेन्शन येतं की जॉब करताना फिरताना आम्ही कायद्याला एवढं भीतो, तर झाडांचा विचारच करू शकतो. तिथे कुठलीही गोष्ट भीतीने होते. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम असेल तर भीती नाही, बाकीची कारणं असू शकेल, पण मला वाटतं भीती सुद्धा ही खूप काळाची गरज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडे जे बरेचसे प्रॉब्लेम होतात ते भीती नसल्यामुळे होतात, हे मात्र सत्य आहे, कारण मी स्वतः तिथे आहे. एवढंच फक्त आपल्याला मेसेज पास ऑन करायचं. थँक्यू सर. धन्यवाद सर. मगाशीच आपला हा मुद्दा झालेला आहे, तर सर काय सांगाल तुम्ही? नाही, भीतीने तात्कालिक समाज परिवर्तन होऊ शकतं, परंतु ते परमनंट सोल्युशन नाही. ज्या दिवशी ती भीती बाजूला जाईल त्या दिवशी ते सगळ्या गोष्टी परत एकदा येतात. दुर्दैवाने हे सत्य आहे. त्यामुळे भीतीपेक्षा लोकशिक्षण आणि लोकांचं मनपरिवर्तन हे सगळ्यात आवश्यक आहे. आता तुम्ही नवीन पिढीमध्ये मला असं जाणवतंय की हा बदल घडतोय. बरोबर. नवीन पिढीमध्ये लोक चॉकलेटचे हे रस्त्यावर म्हणजे मध्यमवयीन किंवा उच्चवयीन माणसं कदाचित एखादी घाण करताना दिसतात, पण लहान मुलं कटाक्षाने ती सांभाळताना दिसतात. म्हणजे आता उलटा प्रयोग, म्हणजे जिथे जिथे आम्ही आता वेस्ट मॅनेजमेंटचे प्रोजेक्ट केले किंवा वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात जाऊन लोकांमध्ये जनजागृती केली, तर आमचे अँबॅसेडर कोण होते, तर त्यांच्या घरातली लहान मुलं हे आमचे अँबॅसेडर होते. कारण ते आई वडिलांना पण सांगतात की ओ बाबा तुम्ही चुकताय, तो कचरा असा नाही टाकायचा, तो असा सेग्रिगेट करायचा. म्हणजे नवी पिढी जी आहे ना ती या बाबतीमध्ये अत्यंत वेगळं वागायला सुरुवात झाली आहे. थोडा वाट बघायला लागेल, कारण आपल्याकडे समाज तसा भरपूर मोठा आहे संख्येने आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचं परिवर्तन व्हायला थोडासा वेळ लागेल. परंतु शिस्त ही काही प्रमाणात येणारच आहे. तुम्ही आता बघाल जवळजवळ मुंबईमध्ये सेग्रिगेट न केलेली वेस्ट घेण्याचं आता उद्या परवापासून बंद होणार आहे, अशा स्वरूपाचा एक नियम आता येतोय, जो त्याचंच एक रूप आहे ना. पहिल्यांदा एक 50 वेळा जवळजवळ सांगून झालं की त्यात सेग्रिगेट करा, नाहीतर अमुक होईल, दंड होईल, पण केला गेला नाही. आता काहीतरी एका लेवलला तो जेव्हा चालू होईल ना त्यावेळेला लोक ते ऍक्सेप्ट करतील आपोआप. बरोबर. आणि त्यामुळे दोन्ही पद्धतीने काम व्हायला पाहिजे. एक पद्धतीने म्हणजे लोकांच्या समोर जाऊन हा विषय सातत्याने मांडायला पाहिजे. त्यामध्ये आमच्यासारखे एनजीओज आहेत, सरकारी आहेत, माध्यम आहेत, या सगळ्यांनी वारंवार हे सांगितलं पाहिजे लोकांना. त्यातनं लोकांना वाटलं पाहिजे की हा काहीतरी इम्पॉर्टंट विषय आहे, ह्याच्यावरती आपण काहीतरी विचार केला पाहिजे आणि मग त्याला
काही गाईड करणारे रूल्स हळूहळू समाजामध्ये आले पाहिजे आणि मग ते हळूहळू म्हणजे आपण कंपल्शन असं करून म्हणू शकतो त्याच्यावरती की नियमावली आता खरं तर आवश्यक झालेली आहे आणि मग त्या नियमांचं आपण समजा नाही पालन केलं किंवा उल्लंघन केलं तर कुठेतरी काहीतरी शिक्षा ठेवली होईल. पाहिजे जेणेकरून व्यक्ती त्या स्वीकारू शकतात. सर काय सांगाल तुम्ही याविषयी? मला हेच म्हणायचं की जी भीतीपोटी का होईना हा. जर ही सुरुवात झाली तर हळूहळू ही संस्कृती बनेल. कारण आपला माणूस जेव्हा परदेशात जातो तेव्हा सगळे त्यांचे नियम पाळतात तो माणूस, पण जेव्हा परत इथे येतो एअरपोर्टवर उतरला की ताबडतोब तो कचरा करायला सुरुवात करतो. जिथे मिळेल तो डस्टबिन शोधणारच नाही तो. हे जे आहे ते एकेकाळी भीतीने होतंय. संस्कृतीत ते विकसित झालं तर मला वाटतं की ते काही वर्षामध्ये आणि वालावरकर म्हणायचं तसं पुढची पिढी नक्की ह्या दृष्टिकोनातूनच बघेल, कारण त्यांना तिथे राहायचंय, बरोबर त्यांना पुढचं आयुष्य काढायचंय, त्यामुळे त्यांची ती गरज बनणार आहे. आज ते जरा प्रयत्न डळमळीत करतात. आहे. त्यामुळे मी त्याच्याशी सहमत आहे. अर्थात आपल्याला एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. डॉक्टर श्रीकृष्ण आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार मॅडम, मी उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये मी क्लास 1 सर्जन होतो. तिथं फर्निचर बाजारमध्ये पूर्ण हिंदुस्थानात सर्वात स्वस्त फर्निचर जे आहे ते उल्हासनगरला मिळतं. मग हे स्वस्त काय मिळतं तर इथं चोरीची लाकडं 12ही महिने विकल्या जातात. तर ही जी चोरीची वृक्षतोड आहे ही थांबण्यासाठी शासन काही करत नाही. बर. मागे एक फॉरेस्ट मिनिस्टर होता, त्याला कोर्टाने जेलमध्ये टाकलं होतं कारण त्यांनी स्वा मशीनची परवानगी जंगलामध्ये दिली होती. तर आपण सर्वसाधारण नागरिक 1, 2, 10, 25 झाडं लावून आणि लोक जर तिकडे हजारो झाडं जंगलामध्ये तोडत असतील तर हा कुठून आपण समन्वय साधू शकतो? बर, धन्यवाद. काय सांगाल सर? कुठून सुरुवात करायची हा प्रश्न आहे, पण एक माणूस काय करू शकतो यावर मी बोलू शकतो. आपण चिपको आंदोलनाबद्दल ऐकलं असेल. जेव्हा टेहरी डॅम बांधायला घेतला त्यावेळेला हा एकमेव माणूस त्या झाडांना घट्ट मिठी भरून राहिला, तुम्हाला माझ्यावर काय तो हल्ला करा पण मी झाड तोडू देणार नाही. ती नंतर मुवमेंट झाली आणि ती एवढी मोठी चळवळ झाली की शासनाला काही नियम, त्याची उंची, त्याची रुंदी ही बदलावी लागली त्या एका माणसामुळे. तर मला असं वाटतं की मी जर असं ठरवलं मी चोरीच्या लाकडाचं फर्निचर वापरणार नाही, एवढं जर मी ठरवलं, माझ्यापुरतं तर ठरवू शकतो मी. बरोबर. तर हे ठरवलं आणि हे जर वाढत गेलं तर कदाचित हे होणार नाही. कारण कुठला मार्ग कसा काढायचा हे आपल्या देशामध्ये फार सोपं आहे. कधीही आणि केव्हाही कुठला नियम कसा कोणत्या कामासाठी वाकवायचा. अर्थात हे विधान थोडं प्रक्षुब्ध करणारं आहे, पण ही वस्तुस्थिती आहे की नियम खूप चांगले आहेत, पण ते नियम इम्प्लिमेंट करत असताना ज्या काही गॅप शोधल्या जातात किंवा त्या लपवल्या जातात त्याच्यावर आपला कोणाचाही कंट्रोल नाही आहे. बरोबर. अधिकारी वर्ग आपल्या परीने काम करतात, शासकीय अधिकारी आपलं काम करतात, परंतु हे प्रश्न आहेत ते आपल्यापासून सुरू करण्यासाठी एक की मी अशा वस्तूंचा वापर करणार नाही असं जर ठरवलं तर बाजारपेठच नष्ट होईल ती. बरोबर. अदरवाईज हे करणं कठीण आहे. खरंच आहे. आपण स्वतःपासून सुरुवात करूया म्हणजे मग आपसुकच तो प्रयत्न सामाजिक पातळीवर होऊ शकतो. तुमच्या दोघांचा सुद्धा अनुभव या क्षेत्राशी संबंधित बराच आहे. सर, तुम्ही सुद्धा मगाशी उल्लेख केला की बायोवेस्ट मॅनेजमेंटवर तुम्ही काम करत आहात, त्या दृष्टिकोनातून जनजागृती करत आहात. तर त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल आणि लोकांचा सहभाग कसा आहे या सगळ्या बाबतीत? म्हणजे खरं म्हणजे आता विश्व पर्यावरण दिन आज आहे किंवा काल होता आणि आमचा कार्यक्रम जो होता तो आम्ही खाडीच्या किनाऱ्यावरती लोकांना नेऊन खाडी दाखवण्यासाठी एक टूर काढलेली खाडीतून. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही घोडबंदरला नेऊन लोकांना जंगल दाखवलं. आमचा विश्व पर्यावरण दिनाचा कार्यक्रम कुठल्या हॉटेलमध्ये किंवा पंचतारांकित सभागृहामध्ये किंवा ऑडिटोरियममध्ये नव्हता. आता इथपासून सुरुवात करायला लागेल की पर्यावरण दिन साजरा करताना सुद्धा जर आपण ऑडिटोरियममध्ये एसी मध्ये बसून जर पर्यावरणावरती चर्चा करणार असू तर काहीतरी हे चित्र बदलायला लागेल. बरोबर. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या वेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजापर्यंत जाऊन अगदी तळागाळापर्यंत जाऊन जर लोकांच्या मनामध्ये बदल करायचा प्रयत्न केला ना तर तो परमनंट बदल होईल. कारण आता एखादा नियम जर बदलला ना तर काही दिवसांनी आलेला नवीन गव्हर्नमेंट नवीन नियम परत तयार करतं आणि तो परत नियमाचा सगळा इफेक्ट निघून जातो. त्याच्याऐवजी मनामध्ये जर परिवर्तन झालं ना लोकांच्या तर ते परमनंट राहतं. म्हणून त्यामुळे जवळजवळ 20-22 प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प आम्ही आता ठाण्याच्या परिसरामध्ये चालवतो, ज्याच्यामध्ये थीम पार्क आहे एक. त्या थीम पार्कमध्ये
कुठल्याही मुलाला येऊन बायोगॅस कसा चालतोय बघता येतं वा किंवा वर्मी कंपोस्ट कसं होतं ते बघता येतं. ते हातात वर्म घेऊन बघतात ते तिथे काय करतात ते, किंवा टेरेस गार्डन कशी असते ते बघता येतं. मी लोकांना सांगतो टेरेस गार्डन तुमच्या गच्चीवर करा. दोन उपयोग होतील. एक म्हणजे तुम्हाला फ्रेश व्हेजिटेबल मिळतील, 2 म्हणजे तुमच्या घरातलं एसीचं बिल कमी होईल. आता या सगळ्या गोष्टी एकमेकाशी इतक्या जोडल्या गेलेल्या आहेत. या जर नीट पद्धतीने लोकांना प्रात्यक्षिक करून दाखवल्या तर लोकांच्या मनामध्ये परमनंट परिवर्तन होतं आणि ते करावंसं वाटतं आणि त्याच्यामध्ये बदल घडायला सुरुवात होते. आणि ते करण्याचा प्रयत्न लोकशिक्षणाच्या माध्यमातून करणं हा एकमेव उत्तर याला आहे. कायदा, नियम, सरकार बदलणं हे सगळे विषय फार पुढचे आहेत. लोकांच्या मनामध्ये जर परिवर्तन झालं नाही तर ह्या सगळ्या प्रक्रियेला अडथळा येतो आणि मग कोणतरी असा एक विचित्र मागणी करतं की आम्हाला इथे अमुकच पाहिजे, आम्हाला रस्त्यावरती मोठे फ्लायओव्हरच पाहिजेत किंवा इथे अमुकच गाडी झाली पाहिजे. या सगळ्यामधल्या थिमॅटिक विचार करण्या इतपत लोकांची समज जर डेव्हलप झाली ना तर आपण खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीकडे जाऊ शकतो. स्मार्ट सिटी म्हणजे इट शुड मूव्ह स्मार्टली. ते दिसायला स्मार्ट पाहिजे, ते वागायला स्मार्ट पाहिजे, ते विविध प्रकारच्या मशिनरीच्या जंजाळात फसलेलं सिटी आणि हे सगळं सांगण्याचा मुद्दा हाच आहे की त्या स्मार्ट सिटीमध्ये वावरणारा माणूस स्मार्ट असला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. सर तुम्ही काय सांगाल याविषयी? तुमचा अनुभव बायोडायव्हर्सिटी अर्थातच जैवविविधता या क्षेत्रातला आहे. बरीच वर्ष तुम्ही झाडांशी फार जवळून अनुभव घेतलेला आहे. तर याविषयी काय सांगाल सर तुम्ही? मी जे लोकशिक्षण आपण म्हणतात, कुठलंही लोकशिक्षण करायचं असेल तर त्याला एक शास्त्रीय गाभा असला पाहिजे. अर्थात. आणि तो गाभा निर्माण करण्याचं काम आम्ही गेले काही वर्ष करतो. उदाहरणार्थ माझ्याकडे झाडं आहेत, माझ्याकडे ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये अमुक नंबरची झाडं आहेत. ही माहिती आजपर्यंत उपलब्ध नव्हती. ती आम्ही जो गेले 8-10 वर्ष प्रयत्न करून ती झाडं किती आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्या टाईपची आहेत, काय वयाची आहेत, काय उंचीची आहेत, हा प्रत्येक झाडाचा स्वतःचा असा इंडिपेंडंट डेटा तयार केला आम्ही. आणि तो करत असताना मध्यंतरी असा प्रश्न आला की लोक वाटेल तो नंबर द्यायला लागले. मग त्या जीपीएस सिस्टीम, जिओग्राफिकल पोझिशन सिस्टीम इंट्रोड्यूस केली. ही आशियातली पहिली कंपनी अशी आहे की ज्याने प्रत्येक झाड याचे 12 गुणधर्म आणि त्याची जीपीएस लोकेशन, ते झाड इथे नव्हतंच असं म्हणू शकत नाही. ठाण्याचं उदाहरण झालं तर आम्हाला एका त्यांच्या डेव्हलपरने सांगितलं की ही झाडं नव्हती, तर आम्ही ते दाखवू शकलो. हे बघा जीपीएस कोऑर्डिनेट आहेत आणि इथे हे झाड होतं, एवढ्या उंचीचं होतं आणि ती केस जिंकलेली आहे. म्हणजे नाव घेऊन झालं तर रेमंड्स म्हणा, हिरानंदन म्हणा, या सगळ्यांच्या बरोबरच्या केसेसमध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन जिंकू शकलं कारण अशा प्रकारचा स्टडी त्यांच्याकडे झालाय. आता असं झालंय की हे कंपल्सरी कोणासाठी आहे? काउन्सिल आणि कॉर्पोरेशन्स. तर त्यांना आम्ही ही सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतोय. पण ती सर्व्हिस फक्त झाडं मोजून पैसे घेणे एवढ्यापुरती मर्यादित न ठेवता प्रत्येक झाड हे कार्बन सिक्वेस्ट्रेशन किती करू शकतो याचा पण अभ्यास करतो आम्ही. तो कोकण कृषी विद्यापीठावर एक प्रकल्प आम्ही करून प्रत्येक झाड कोणत्या वातावरणामध्ये किती कार्बन ऍब्सॉर्ब करेल आणि किती ऑक्सिजन बाहेर सोडेल याचा एक स्टँडर्डाइज केलंय. असा अभ्यास भारतात झाला नव्हता. तो आमच्या संस्थेच्या स्पॉन्सरशिपमध्ये कोकण कृषी विद्यापीठावर आम्ही तो केला. त्यामुळे झालं काय, आता ही जी मोठी मोठी ऑर्गनायझेशन लार्सन टुब्रो सारखी वगैरे ती ऑर्गनायझेशन्स अशा प्रकारचा अभ्यास मागवून घ्यायला लागली की जो 5 वर्षापर्यंत त्याचा अवेअरनेस पण नव्हता. आता त्यांना वाटतं आपल्या सस्टेनेबिलिटी रिपोर्टमध्ये अशा प्रकारचा अभ्यास होण्याची गरज आहे. किंवा ज्यावेळेला एखादी खाण खणली जाते तर त्या खाण खणल्यानंतर आम्ही त्याच्या 10 किलोमीटरच्या परिसरामध्ये कोणते वृक्ष होते, कोणते पक्षी होते हे शोधतो आणि त्याचे एक ऍक्शन प्लॅन तयार करतो. हा ऍक्शन प्लॅन करत असताना ती खाण म्हणजे ती माइन्स आता स्वतःचा एक ऍक्शन प्लॅन करते आणि पुढच्या 5 वर्षाचं काम करतं. गव्हर्नमेंटने जे आता बायोडायव्हर्सिटी बोर्ड्स तयार केली आहे त्या ठाण्याचा पहिला प्रकल्प भारतामध्ये झालाय की जो आम्ही करू शकलो. की ठाणा जर पूर्वीच्या बायोडायव्हर्सिटी लेवलला आणायचं असेल तर काय करता येईल, तो त्या कॉर्पोरेशनने काम करून घेतलं. त्यामुळे आता त्यांना ऍक्शन प्लॅन 5 वर्षासाठी रेडी आहे. करायची जर इच्छा असेल ग्रामस्थांची आणि शासनाची तर 5 वर्षात मी बायोडायव्हर्सिटी किती इम्प्रूव्ह करू शकेन याचं तिथे आहे. अर्थात तसे जलस्रोत आहेत. सर बरंच सांगण्यासारखं आहेच, ते जाणून घ्यायचं. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने आजची आपली चर्चा नेमकं पर्यावरण संतुलन कसं राखायचं आणि खरं तर हा विषय खूप महत्वाचा आहे आणि घड्याळ आता कुठेतरी खुणावायला लागलंय. त्यामुळे स्वतः म्हणजे व्यक्तिगत पातळीवर स्वतः विचार करणं फार गरजेचं आहे. सो अगदी थोडक्यात तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल या पर्यावरण रक्षणासाठी? मी असं म्हणेन की जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती आपण अतिशय काटेकोरपणे जपली पाहिजे, सांभाळली पाहिजे. ती प्रदूषित होणार नाही बघितलं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी. आपली तळी आणि नद्या ह्या स्वच्छ कशा राहतील असं प्रत्येकाने काम केलं तरी मला वाटतं एक चांगली सुरुवात होईल आणि हे पर्यावरण दिनाची सुरुवात म्हणून आपण सर्वांनी शपथ घ्यायला हरकत नाही. वा सर तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाला झाड लावायचं असतं आणि त्याला जागा नसते.
तर टिटवाळ्याच्या गणपतीच्या जवळ रुंदा नावाच्या गावामध्ये 25 हेक्टर जागा सरकारकडनं आम्ही मागून घेतली आहे. वाह. आणि तिथे सगळ्यांना आमंत्रण आहे, ते स्वतःचं येऊन झाड लावू शकतात. त्याची 7 वर्ष काळजी घेण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांच्या वतीने घेतली. वा वा वा. खूप छान उपक्रम आहे आणि या उपक्रमाला आपण जरी हातभार लावला तर मला वाटतं पर्यावरण रक्षणासाठी ही खऱ्या अर्थानं सुरुवात होईल. आणि मग 5 जून हाच दिवस न साजरा करता प्रत्येक दिवस आपण पर्यावरण संवर्धनासाठी नक्कीच साजरा करू शकतो, नाही का? आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisahayadri@gmail.com या ईमेल्सवर सुद्धा तुम्ही ईमेल्सद्वारे तुमचे अभिप्राय नोंदवू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. तुम्ही दोघेही इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.